तुडिये गावामध्ये आज हा भरगच्च कार्यक्रम बनवलाय आणि त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, त्याचबरोबर माझ्या समोर उपस्थित असलेले अगदी उत्साहात असलेले म्हणजे बालमित्र, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि स्वाभिमानी जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीमधून आम्ही ह्या लढ्यात उतरलो आणि हा लढा लढत असताना अनेक प्रसंग आले. अख्ख्या राज्याबरोबर प्रशासनाबरोबर आम्हाला दोन हात त्या ठिकाणी करावे लागले. आज तुडिये गावामध्ये, मी महाराष्ट्रात म्हणणार नाही कारण मी सुद्धा महाराष्ट्रातच राहतोय, बेळगावसह सीमाभाग हा महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा आधार घेऊन आम्ही आमच्या संविधानिक आणि आमच्या मूलभूत अधिकारांसाठी आजपर्यंत लढतो. आज तुडिये गावाला बेळगाववरून निघालो. भाजपचे कार्यकर्ते कोणाचे नाही, मला येता येता मोदीजींची आठवण आली. ते जर चंदगड तालुक्यात आले असते तर आवर्जून त्यांनी सांगितलं असतं की भाईओ बहिणो, चंदगड से मेरा पुराना नाता आहे. पण मी खरंच सांगतोय, चंदगड सोबत बेळगावचं जुनं नातं आहे, कारण चंदगड तालुका हा बेळगाव जिल्ह्याचा भाग होता. आणि चंदगड भागामध्ये जी बोलीभाषा बोलली जाते ती आमच्या बेळगावच्या ग्रामीण भागात आजही तितक्याच मधुर पद्धतीनं बोलली जाते आणि त्याचा खऱ्या अर्थानं आम्हाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीमध्ये काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली, मंडळाचं नाव पण काय केलं बघा, स्वराज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. ज्या स्वराज्यात जाण्यासाठी आजही बेळगावच्या सीमाभागातले 25 लाख मराठी भाषिक आज संघर्ष करत आहेत. आणि तो संघर्ष जर कशाच्या जीवावर चालू असेल तर ते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या जीवावर चालू आहे. हे खऱ्या अर्थानं आज इथं अधोरेखित करायचं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 18 पगड जाती बरा वंतीदारांना सोबत घेऊन, मुठभर लोकांना घेऊन त्यांनी पूर्ण या देशात आलेल्या घुसखोरांना पलटवून लावलं आणि स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्यामध्ये न्याय होता, त्या स्वराज्यामध्ये समानता होती आणि ते स्वराज्य म्हणजे खऱ्या अर्थानं रामराज्य होतं. आणि त्या स्वराज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम हे बाबासाहेबांनी आपल्या दिलेल्या संविधानामधून केलेलं आहे. प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा ज्या अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिला, त्या बाबासाहेबांच्या जयंतीला तुम्ही आम्हाला बोलवलं, माझ्यासारख्या चळवळीतल्या छोट्या कार्यकर्त्याला बोलवून इथं जो सन्मान दिला, त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो. मगाशी कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून मी गाणं ऐकत होतो, लाभले आम्हाचं भाग्य, बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी. खरोखर या महाराष्ट्राच्या मातीत काय ताकद आहे माहित नाही, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशी काही रत्न जन्माला आली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत प्रत्येक माणूस हा या महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला, हे खऱ्या अर्थानं सांगताना माझ्या अंगावर शहारे आलेले. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, या महाराष्ट्राच्या मातीची आणि या मातीत जन्मलेल्या रत्नांची तुलना करण्यासाठी शेजाऱ्यांचा पारडा हे कायम रिकामे होणार आहे. कारण आजपर्यंत महाराष्ट्रानं जे या देशाला दिलंय, महाराष्ट्रानं दरवेळेला सह्याद्रीचा विचार केलाय, हिमालयाचा विचार केलाय, पण हिमालयानं मात्र सह्याद्रीला दरवेळेला दुर्लक्षित केलेला आहे. महाराष्ट्राला प्रत्येक वेळेला अन्याय झाला महाराष्ट्रावर आणि प्रत्येक गोष्ट आम्ही संघर्षातून मिळवलेली आहे. इंग्रजांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्षानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, पण आम्ही 25 लाख लोक मात्र कर्नाटकी परतंत्र्यात अडकलोय. आणि केवळ बाबासाहेबांमुळे आम्ही हक्काने त्या ठिकाणी आज पण लढू शकतो. मित्रांनो, स्वाधीन महाराष्ट्र दिनाची शुभेच्छा दिल्यावर सुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल होतात. आज माझ्यावर 21 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 3 वेळा मला तडीपारीची नोटीस आलेली आहे. 3 वेळा मी तुरुंगात गेलोय, फक्त आपल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांसाठी लढल्यामुळं. आणि तरी सुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी उठतोय आणि बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर पालखीचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून आमची भावना व्यक्त करतोय. हे या संविधानाच्या जीवावर, कारण बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलाय, आम्हाला आमच्या भाषेत जगता आला पाहिजे, आम्हाला माणूस म्हणून जगता आला पाहिजे.
आणि हे जगण्याचा जो अधिकार दिलाय, ज्या मार्गानं बाबासाहेबांनी आम्हाला हे संविधान लिहून दिलंय त्या मार्गाने आम्ही चालत असताना जोपर्यंत ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली, आम्ही सुद्धा आमचं ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही. तुडिये ग्रामस्थ खऱ्या अर्थानं इथं 1.5 किलोमीटरवर आपल्या राज्याची सीमा आहे. त्यामुळं चंदगड भाग हा प्रत्येक वेळेला आमच्या पाठीशी ताकद म्हणून उभा राहिलेला आहे. चंदगड म्हणण्यापेक्षा कोल्हापूर जिल्हाच आमच्या पाठीशी ताकद म्हणून उभा राहिलेला आहे. तिथं बेळगावात खडं झालं तर कोल्हापुरात खड्याक होत आहे आणि ती कुठेतरी भीती या प्रशासनाच्या मनात आहे आणि म्हणूनच आम्हाला तिथं लढण्यासाठी बळ मिळतंय. आम्ही या सीमा भागामध्ये मराठी सन्मान यात्रेची सुरुवात केली आणि ती सन्मान यात्रा सुरू करताना आम्ही सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन त्या यात्रेची सुरुवात करण्याचं ठरवलं. पण ते करत असताना त्या देशाला खऱ्या अर्थानं मानवतेचा अधिकार ज्या माणसाने मिळवून दिला त्या बाबासाहेबांच्या ऐतिहासिक चौदार तळ्याला आम्ही भेट दिली आणि बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालो आणि मग आम्ही रायगडाकडे गेलो. आज बऱ्याच तरुण विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सत्कार झाला. त्या सर्वांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की मनगटात शिवराय आणि डोक्यात भीमराय जर ठेवला तर आयुष्याच्या जडणघडणीत कधीच तुम्हाला कुणापुढे झुकायची वेळ येणार नाही. हे डोक्यात घेऊन तुम्ही या ठिकाणी काम करा. वेळेचं बंधन टाकतो. कार्यक्रम त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांचा उत्साह बघितला तर कधी हा माणूस थांबतोय आणि नाटक चालू होतोय अशी भावना त्या ठिकाणी मला दिसते. त्यामुळं मला बोलवलं, माझ्या सहकार्यानं बोलवलं, आम्हाला माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला बोलून मान सन्मान दिला. त्याच्याबद्दल मी परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि आमच्या या चळवळीमध्ये ही सन्मान यात्रा पूर्ण सीमा भागात फिरणार आहे. आजूबाजूच्या ज्या गावांमध्ये आम्ही ज्या वेळेला येतो त्यावेळेला थोड्या ग्रामस्थांनी सुद्धा त्या मराठी सन्मान यात्रेत मराठी भाषेच्या सन्मानासाठी यावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर सगळ्यात मोठी त्यांना अडचण होती की आपला राज्यकारभार आपल्या रयतेला कळत नाही आणि त्यामुळे महाराजांनी मराठी राज्यभाषा कोश तयार केला आणि तो सक्तीनं व्यवहारात आणला आणि म्हणूनच ही मराठी भाषा आज इतकी समृद्ध त्या ठिकाणी झालेली आहे. अभिजात भाषेचा दर्जा आम्हाला आता मिळाला आहे, पण हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या भाषेला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये आणि त्या मराठी भाषा कोशाला, त्या मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्याचं काम या मराठमोळ्या मातीत जन्मलेल्या बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं परत एकदा आम्ही तुम्हाला तेच सांगतोय, स्वराज्य ते संविधान, शिवाजी महाराज ते भीमराय, मनगटात शिवाजी महाराज आणि डोक्यात भीमराय हे ठेवा आणि त्या ठिकाणी या मार्गाने तुम्ही चाललात तर आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. बोलून आम्हाला मान सन्मान दिल्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद. जय मराठी, जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय.